नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला रिव्हिजनचा टॉपिक आहे संसद पार्ट 4. आतापर्यंत आपण 3 पार्टमध्ये तब्बल 60 प्रश्न कव्हर केले आहेत. म्हणजे 60 प्रश्न हा मोठा आकडा आहे आणि संसद हा महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि या पार्टमध्ये सुद्धा आपण एक 20 प्रश्न कव्हर करणार आहोत. म्हणजे तुमचे हा पार्ट बघितला की तुमचे 80 प्रश्न एक संसद या टॉपिकवर आणि लहानात लहान मुद्दा कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. नक्की बघा. हा व्हिडिओ आधी बघा किंवा बाकीचे 3 व्हिडिओ किंवा तुम्ही पूर्ण सिरीज बघू शकता संसद या पार्टवरची. तुम्हाला अपकमिंग सगळ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाची आहे. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी कोणत्याही एक्झामसाठी. कारण प्रश्न काढण्याचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो तिन्ही एक्झामला डोळ्यासमोर ठेवून काढण्यात आले आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची उत्तरे आणि काही कन्फ्युजन्स, कॉम्प्लिमेंट्स असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासोबतच व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स आणि चॅनलवरची प्लेलिस्ट नक्की चेक करा. प्रश्न क्रमांक 61. एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे कोण ठरवतो? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लोकसभा सभापती. आता ही गोष्ट पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे की धनविधेयकाबद्दल सगळ्यात जास्त अधिकार हे लोकसभेला असतात. म्हणून धनविधेयक हे आपण राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने सादर करतो आणि तसेच एखादे विधेयक हे धनविधेयक आहे किंवा नाही हे लोकसभेचा सभापती ठरवतो. प्रश्न क्रमांक 62. खालील विधानांचा विचार करा. विधान अ. एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे लोकसभेचा सभापती ठरवतो. आणि विधान ब. लोकसभेच्या सभापतीच्या या निर्णयावर राष्ट्रपतीकडे दाद मागता येते. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे फक्त अ बरोबर. एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे लोकसभेचा सभापती ठरवतो. आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघितलंय. आणि सेकंड, लोकसभेच्या सभापतीच्या या निर्णयावर राष्ट्रपतीकडे दाद मागता येते तर नाही. आपण या निर्णयावर राष्ट्रपतीची दाद मागू शकत नाही. तो पूर्णतः लोकसभेच्या सभापतीचा निर्णय असतो की एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही. प्रश्न क्रमांक 63. खालील विधानांचा विचार करा. विधान अ. धनविधेयक केवळ लोकसभेतच मांडता येते. आणि विधान ब. धनविधेयक हे राष्ट्रपतीच्या शिफारशीने लोकसभेतच मांडावे लागते. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ व ब बरोबर. म्हणजे वरचे दोन्ही विधाने बरोबर आहेत की धनविधेयक केवळ लोकसभेत मांडावे लागते, बरोबर. आणि धनविधेयक हे राष्ट्रपतीच्या शिफारशीने लोकसभेतच मांडावे लागते, बरोबर. दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 64. खालील विधानांचा विचार करा. विधान अ. धनविधेयकाला सरकारी विधेयक मानले जाते. आणि विधान ब. धनविधेयक मंत्री किंवा खासगी सदस्य मांडू शकतो. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अ बरोबर. म्हणजेच हे विधान बरोबर आहे की धनविधेयकाला सरकारी विधेयक मानले जाते. पण धनविधेयक मंत्री किंवा खासगी सदस्य सादर करतात हे विधान चूक आहे. कारण धनविधेयक हे फक्त मंत्री सादर करू शकतात. प्रश्न क्रमांक 65. धनविधेयकासंदर्भात राज्यसभेचे अधिकार प्रदर्शित करणारे पर्याय निवडा. आणि विधान अ. राज्यसभा धनविधेयक असंमत करू शकत नाही. आणि विधान ब. राज्यसभेने धनविधेयक शिफारशीसह किंवा शिफारशीशिवाय लोकसभेकडे 14 दिवसांत परत पाठवले पाहिजे. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ व ब बरोबर. म्हणजे दोन्ही विधाने बरोबर आहे की राज्यसभा धनविधेयक असंमत करू शकत नाही. आणि तसेच राज्यसभेने धनविधेयक शिफारशीसह किंवा शिफारशीशिवाय लोकसभेकडे 14 दिवसांत परत पाठवले पाहिजे. आणि जेव्हा आपण सर्वसाधारण विधेयकाबद्दल बोलतो तेव्हा राज्यसभेकडे 6 महिन्यांचा कालावधी असतो. 6 महिन्यांमध्ये ते परत पाठवू शकतात किंवा दुरुस्त्या सुचवू शकतात किंवा शिफारशी सुचवू शकतात. प्रश्न क्रमांक 66. खालील विधानांचा विचार करा. विधान अ. राष्ट्रपती धनविधेयक पुनर्विचारार्थ परत पाठवू शकत नाही. आणि विधान ब. धनविधेयक राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेत मांडले जाते. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दोन्ही विधाने बरोबर असून ब हे अ चे कारण आहे. कारण आता इथे काय कारण देऊ मी. राष्ट्रपती धनविधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवू शकत नाही याचे कारण हे आहे की धनविधेयक राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेत मांडले जाते. प्रश्न क्रमांक 67. खालील विधानांचा विचार करा. विधान अ.
राज्यसभा सर्वसाधारण विधेयक कमाल 6 महिन्यांसाठी प्रलंबित ठेवू शकते आणि विधान ब. राज्यसभा धनविधेयक कमाल 14 दिवसांसाठी प्रलंबित ठेवू शकते. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ व ब बरोबर. म्हणजेच राज्यसभा सर्वसाधारण विधेयक कमाल 6 महिन्यांसाठी प्रलंबित ठेवू शकते. हे आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये एक्सप्लेनेशनमध्ये बघितलं होतं. आणि राज्यसभा धनविधेयक कमाल 14 दिवसांसाठी प्रलंबित ठेवू शकते. बरोबर, दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 68. वित्तीय विधेयकाचे खालीलपैकी कोणते प्रकार पडतात? आणि ऑप्शन्स आहेत 1 धनविधेयक, 2 वित्तीय विधेयक 1, 3 वित्तीय विधेयक 2 आणि वरीलपैकी सर्व बरोबर. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर. म्हणजेच वित्तीय विधेयकामध्ये धनविधेयक, वित्तीय विधेयक 1 आणि वित्तीय विधेयक 2 यांचा समावेश होतो. वित्तीय विधेयकामध्ये एक धनविधेयक आणि वित्तीय विधेयक आणि वित्तीय विधेयकामध्ये वित्तीय विधेयक आणि वित्तीय विधेयक 2 याचा समावेश होतो. आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये और प्रिव्हियस व्हिडिओमध्ये असेल कदाचित आपण हे बघितलं होतं की धनविधेयक जे आहे ते आपण कलम 110 ने दर्शवतो आणि जे वित्तीय विधेयक 1 आहे ते आपण 117(1) आणि वित्तीय विधेयक 2 हे कलम 117(3) ने आपण दर्शवत असतो. प्रश्न क्रमांक 69. खालीलपैकी कोणती विधेयके फक्त लोकसभेत सादर केली जातात? आणि आपले विधान आहेत अ धनविधेयक, ब वित्तीय विधेयक 1 आणि क वित्तीय विधेयक 2. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ व ब बरोबर. म्हणजेच धनविधेयक आणि वित्तीय विधेयक 1 ही जी 2 विधेयके आहेत ती आपण लोकसभेमध्ये प्रथम सादर करतो आणि तसेच ती दोन्ही विधेयके ही केवळ राष्ट्रपतीच्या शिफारशीनेच आपण लोकसभेमध्ये सादर करतो. प्रश्न क्रमांक 70. वित्तीय विधेयक 1 बद्दल खालील विधानांचा विचार करा. विधान अ. अशा विधेयकांसाठी संयुक्त बैठकीची तरतूद केलेली आहे आणि विधान ब. असे विधेयक राष्ट्रपती पुनर्विचारार्थ परत पाठवू शकतात. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ व ब बरोबर. म्हणजेच जे वित्तीय विधेयक 1 आहे हे जे विधेयक आहे यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद केलेली आहे आणि तसेच राष्ट्रपती पुनर्विचारार्थ परत सुद्धा पाठवू शकतात. आता क्वेश्चनमध्ये हे बघायचं की आपल्याला वित्तीय विधेयक विचारले आहेत, धनविधेयक विचारले आहेत की घटनादुरुस्ती विधेयक विचारले आहेत. त्यानुसार ऑप्शन बघून मग म्हणजे विधाने बघून मग ऑप्शन सिलेक्ट करायचे. प्रश्न क्रमांक 71. संयुक्त बैठकीची तरतूद कोणत्या विधेयकासाठी करण्यात आली आहे? आणि विधाने आहेत अ सर्वसाधारण विधेयक, ब धनविधेयक, क वित्तीय विधेयक 1 आणि ड वित्तीय विधेयक 2. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, क व ड बरोबर. म्हणजेच सर्वसाधारण विधेयक, वित्तीय विधेयक 1 आणि वित्तीय विधेयक 2 याबाबत संयुक्त बैठक होऊ शकते. संयुक्त बैठक म्हणजे जी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभेचे मिळून सदस्य संयुक्त बैठकीमध्ये बसतात, ज्याचा आदेश राष्ट्रपती देत असतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे संयुक्त बैठक आपण केव्हा ऑर्गनाईज करतो? जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीमध्ये एखाद्या विधेयकावर मतभेद निर्माण होतात किंवा कोंडी निर्माण होते त्यावेळी आपण संयुक्त बैठक आयोजित करतो. आणि संयुक्त बैठक ही धनविधेयकाबद्दल कधीच आयोजित केली जात नाही. ती सर्वसाधारण विधेयक, वित्तीय विधेयक 1 आणि वित्तीय विधेयक 2 याबद्दल आयोजित केली जाते. आणि संयुक्त बैठकीचे कामकाज हे लोकसभेनुसार चालते आणि संयुक्त बैठकीचा जो सभापती असतो तो लोकसभेचा सभापतीच असतो. प्रश्न क्रमांक 72. वित्तीय विधेयक 2 बद्दल खालील विधानांचा विचार करा. विधान अ. हे विधेयक गृहात मांडण्यासाठी राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक आहे आणि विधान ब. असे विधेयक राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय संसदेचे कोणतेही गृह संमत करू शकत नाही. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब बरोबर. म्हणजेच हे विधेयक राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय संसदेचे कोणतेही गृह संमत करू शकत नाही. आता बघा हा प्रश्न किती कन्फ्युजिंग आहे. इफ तुम्हाला जर वित्तीय विधेयक 2 बद्दल प्रश्न आला तर हा प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण हा प्रश्न खूप कन्फ्युजिंग आहे. आता आपण प्रॉपर बघू. विधान अ आहे की हे विधेयक गृहात मांडण्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते आणि विधान ब आहे की हे विधेयक राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय संसदेचे कोणतेही गृह संमत करू शकत नाही. म्हणजे पहिल्या विधानामध्ये आपण मांडण्यासाठी आणि दुसऱ्या विधानामध्ये संमत हे 2 शब्द हायलाईट करू शकतो. आता ही गोष्ट लक्षात ठेवा की आपलं विधान ब बरोबर आहे, म्हणजे
की हे विधेयक म्हणजे जे वित्तीय विधेयक 2 असते हे राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय संसदेचे कोणतेही गृह संमत करू शकत नाही. हे विधान बरोबर आहे. पण आपलं जे पहिलं अविधान आहे की हे विधेयक गृहात मांडण्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते, तर नाही. कारण राष्ट्रपतीची शिफारस ही आवश्यक असते फक्त धनविधेयकासाठी आणि बस. म्हणून वित्तीय विधेयकासाठी वित्तीय विधेयक 1 साठी सुद्धा राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते. धनविधेयक आणि वित्तीय विधेयक 1 साठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते, पण वित्तीय विधेयक 2 साठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक नसते. पण जे वित्तीय विधेयक 2 आहे असे विधेयक राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय संसदेचे कोणतेही गृह संमत करू शकत नाही. हे विधान तेवढेच महत्त्वाचे. प्रश्न क्रमांक 73. संयुक्त बैठकीची तरतूद कोणत्या विधेयकासाठी करण्यात आलेली नाही? आणि विधान अ सर्वसाधारण विधेयक, विधान ब धनविधेयक, विधान क वित्तीय विधेयके आणि विधान ड घटनादुरुस्ती विधेयक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब व ड बरोबर. म्हणजेच संयुक्त बैठकीची तरतूद ही धनविधेयक आणि घटनादुरुस्ती विधेयक यांच्यासाठी करण्यात आलेली नाहीये. संयुक्त बैठकीची तरतूद आपण सर्वसाधारण विधेयके आणि वित्तीय विधेयके म्हणजे त्यामध्ये वित्तीय विधेयक 1 आणि वित्तीय विधेयक 2 दोन्हीचा समावेश होतो. यासाठी आपण संयुक्त बैठक आयोजित करू शकतो. पण धनविधेयक आणि घटनादुरुस्ती विधेयक यांच्यासाठी संयुक्त बैठक आयोजित केली जात नाही. प्रश्न क्रमांक 74. खालील विधानांचा विचार करा. विधान अ दोन्ही गृहाच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकसभेचा सभापती असतो. आणि विधान ब सभापतीच्या अनुपस्थितीत राज्यसभेचा अध्यक्ष हा संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतो. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर. म्हणजेच दोन्ही गृहाच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकसभेचा सभापती असतो. इफ लोकसभेचा सभापती जर अनुपस्थित असेल तर त्याच्याऐवजी लोकसभेचा उपसभापती हा दोन्ही गृहाच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतो. इफ लोकसभेचा उपसभापती हा अनुपस्थित असेल तर राज्यसभेचा उपाध्यक्ष हा दोन्ही गृहांच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राज्यसभेचा उपाध्यक्ष म्हटलाय पण राज्यसभेचा अध्यक्ष का नाही म्हटलं? कारण राज्यसभेचा जो अध्यक्ष आहे तो आहे उपराष्ट्रपती आणि तो लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्ही गृहांचा सदस्य नसतो. म्हणूनच जी संयुक्त बैठक होते त्याच्यामध्ये तो अध्यक्ष म्हणून काम करू शकत नाही. प्रश्न क्रमांक 75. संयुक्त बैठकीचे कामकाज कोणत्या गृहाच्या कामकाजाच्या नियमानुसार चालते? आणि ऑप्शन आहे 1 राज्यसभा, 2 लोकसभा, 3 अ व ब बरोबर म्हणजे दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकसभा. म्हणजेच संयुक्त बैठकीचे जे कामकाज आहे ते लोकसभेच्या नियमानुसार चालते. आपण ह्याच्या आधीच्या क्वेश्चन्सच्या एक्सप्लेनेशन्समध्ये ही गोष्ट वारंवार रिपीट केली आहे. तुम्हाला या प्रश्नापर्यंत पोहोचेपर्यंत ही गोष्ट लर्न सुद्धा झाली असेल. प्रश्न क्रमांक 76. आतापर्यंत कोणत्या विधेयकांसाठी संयुक्त बैठक भरवण्यात आली आहे? आणि आपले ऑप्शन्स आहे 1 बँकिंग सेवा आयोग जो रद्द करण्यात आला, हे विधेयक होतं 1977चं. 2 दहशतवाद प्रतिबंधक विधेयक 2002, 3 हुंडा प्रतिबंधक विधेयक 1960 आणि 4 वरीलपैकी सर्व. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. आता या प्रश्नामध्ये लॉजिक काहीच नाही आहे. तुम्हाला हे पाठांतरासारखं पाठांतर करावं लागेल किंवा लक्षात ठेवावं लागेल. प्रश्न क्रमांक 77. अर्थसंकल्प या शब्दासाठी राज्यघटनेमध्ये कोणता शब्दप्रयोग केला आहे? आणि ऑप्शन्स आहे 1 अर्थसंकल्प, 2 बजेट, 3 वार्षिक वित्तीय पुस्तिका आणि 4 वार्षिक वित्तीय पत्रक. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वार्षिक वित्तीय पत्रक. ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. तुम्ही जेव्हा ग्रुप बी, ग्रुप सीच्या एक्झाम्स देता तेव्हा तुम्हाला 1 लाइनर क्वेश्चन्स विचारतात आणि आपल्या सतत डोक्यामध्ये एक गोष्ट असते की अर्थसंकल्प, बजेट, आपण कधीच वार्षिक वित्तीय पत्रक असं म्हणत नाही. वार्षिक वित्तीय पत्रक याला ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणतात इंग्लिशमध्ये. ही गोष्ट खरंच लक्षात ठेवण्यासारखी आहे की अर्थसंकल्पाला राज्यघटनेमध्ये म्हणजे अर्थसंकल्पासाठी राज्यघटनेमध्ये जो शब्दप्रयोग करण्यात आलाय तो असा आहे की वार्षिक वित्तीय पत्रक. ही गोष्ट लक्षात ठेवा, महत्त्वाची. प्रश्न क्रमांक 78. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार रेल्वे अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पामध्ये विलीन करण्यात आला?
आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ॲकवर्थ समिती. म्हणजेच ॲकवर्थ समितीच्या शिफारशीनुसार जी 1921ची आहे त्यानुसार रेल्वे अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पापासून वेगळा करण्यात आला. प्रश्न क्रमांक 79 केंद्र शासनाने रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पामध्ये कधी विलीन केला? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2016 मध्ये केंद्र शासनाने रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पामध्ये विलीन करण्याची घोषणा केली होती. प्रश्न क्रमांक 80 खालील विधानांचा विचार करा. विधान अ संसद कर कमी करू शकते, विधान ब संसद कर रद्द करू शकते आणि विधान क संसद कर वाढवू शकते. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ व ब बरोबर. म्हणजेच संसद कर कमी करू शकते आणि संसद कर रद्द सुद्धा करू शकते, पण संसद कर वाढवू शकत नाही. मुलांना कन्फ्युजन होते की कर कमी करू शकते, रद्द करू शकते, पण वाढवू पण शकत असेलच ना. म्हणून आपण मोस्ट ऑफ दी मुलं वरीलपैकी तिन्ही बरोबर असे पर्याय टिक करून येतात आणि मग तिथे त्यांचा मार्कांचा गोंधळ होतो. म्हणून ही गोष्ट पाठांतराची आहे. लक्षात ठेवा की संसद कर कमी करू शकते, कर रद्द सुद्धा करू शकते, पण कर वाढवू शकत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला कळेल की नेक्स्ट रिव्हिजनचा व्हिडिओ कधी अपलोड केला आहे.